शुभविवाह या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आजी आणि भानुशालींनी भूमीला आता महाजनांच्या कंपनीमध्ये रुजू केलेला आहे। नव्याने भूमी आकाशची लव्ह स्टोरी जोमात सुरू होणार आहे। म्हणजे आता आजीने सांगितल्याप्रमाणे आकाश आणि भूमी नव्याने प्रेमात पडणार आहेत आणि आता या सगळ्यामध्ये महत्त्वाचा टर्न अँड ट्विस्ट असा येणार आहे की ज्या वेळेला भूमी महाजनांच्या गारमेंटमध्ये येणार आहे तेव्हा भानुशालींच्या मदतीने रागिणी अभिजित यांना आता त्यांच्या मूळ कारस्थानापासून लांब करण्याचा प्रयत्न सुद्धा नकळतपणे भूमी करणार आहे आणि आकाशची सपोर्ट सिस्टीम बनत या सगळ्या कटकारस्थानामधून भूमी आकाशला बाहेर काढणार आहे आणि या सगळ्यामध्ये भूमी आकाशच्या नव्याने प्रेमात पडणार आहे। आजीची पूर्णपणे युक्ती कामी येणार आहे। भूमीने आकाश आणि आता इकडे सगळ्या घरच्यांचं मन तर ऑलरेडी जिंकलेलं असतं, पण आता बारी असते ती मात्र आजी, आकाश, मानसी, अथर्व या सगळ्यांनी मिळून भूमीचं मन जिंकण्याची आणि या सगळ्यामध्ये सगळेजण भूमीचं मन जिंकण्यामध्ये यशस्वी होतात। सगळ्यात महत्त्वाची भूमिका असते भानुशालींची। भानुशाली आता मात्र भूमीला महाजनांच्या कंपनीमध्ये रुजू करण्यासाठी माधवरावांना आयडिया सुचवतात। माधवरावांना ही आयडिया आवडते। ऑलरेडी भानुशालींच्याबद्दल भूमीला खूप आदर आणि रिस्पेक्ट वाटत असल्यामुळे भानुशाली भूमीला सांगतात की तुम्हाला एक जॉब ऑफर आहे महाजन कंपनीमध्ये। असं म्हटल्यावरती भूमी आता महाजनांच्या कंपनीत जॉबसाठी जाताच आकाशला पाहताच ती ॲक्च्युली जॉब नाकारणार असते, पण भानुशाली आकाशची एक बाजू तिला समजावून सांगतात। भूतकाळात आकाशवरती खूप मोठा आघात झालाय, 7 वर्षापूर्वी त्याचा ॲक्सिडेंट झाला होता, आत्ता तो बरा झालाय। ही सगळी हिस्ट्री सांगितल्यावरती भूमीचं आकाशबद्दलचं मत बदलतं आणि भूमी महाजन गारमेंटमध्ये कामासाठी रुजू होते। इथूनच भूमी आकाशची लव्ह स्टोरी कशी सुरू होणार, रागिणी अभिजितला या सगळ्याचा काय फटका बसणार हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत। इकडे आता भूमीला डिस्चार्ज मिळालेला असतो। भूमी आपल्या घरी यायला निघते। ज्या वेळेला भूमी घरी येते तिला असं सांगण्यात आलेलं असतं की 1 वर्षभर ती कोमात आहे। मग या वर्षभरामध्ये आपलं कुटुंब कसं चाललं, या कुटुंबाला मदत कुणी केली, आपल्या या कुटुंबामध्ये आर्थिक मदत कशी झाली हा प्रश्न तिला पडला असताना आता मात्र ती मानसीला म्हणते, सांग मनू, मला सगळं खरं खरं सांग, या वर्षभरामध्ये आर्थिक कसं काय तुम्ही मॅनेज केलं? तुम्ही दोघंही कॉलेजला आहात, पौर्णिमा तर घरी बसलेली असायची, बाबासुद्धा घरी आहेत, मग काय केलं? यावरती मानसी सांगते, ताई तुला खरं सांगू का, तर रागिणी पटवर्धन आहेत ना, त्यांनी आपली खूप मदत केली। असं म्हणत मानसीच्या मनात जे येईल ते ती सांगते, पण रागिणी पटवर्धन काय आहेत हे प्रशांतला माहिती असतं, पण प्रशांतला सध्या हे भूमीला सांगायचं नसतं। त्यावरती मानसी सांगते, अगं रागिणी पटवर्धन या आहेत ना, यांची महाजन इंडस्ट्री आहे, त्या महाजन इंडस्ट्री त्यांनी आपली खूप मदत केली। यावरती भूमी म्हणते, रागिणी पटवर्धन म्हणजे ह्या हॉस्पिटलच्या ट्रस्टी पहिल्या दिवशी मला शुद्ध आली तेव्हा भेटायला आल्या होत्या त्या का? मानसी सांगते, हो ताई त्या त्याच आहेत, पण त्यांनी न आपली खूप मदत केली, त्यामुळे यावरती भूमी सांगते म्हणजे त्यांचे आपल्यावरती खूप उपकार आहेत। यावरती मानसी सांगते, हो ताई। मग भूमी सांगते की मला त्यांची भेट घ्यायला पाहिजे। यावरती मानसी म्हणते, सध्या तू घरी चल, मग घरी आल्यावरती आपण या विषयावरती बोलूया। असं म्हणत आता मात्र मानसीला त्यावेळेला जे सुचेल ते ती सांगते, पण हे भूमी आकाशच्या पथ्यावरती पडणार असतं। या सगळ्यामधून भूमी आणि आकाश आता एकत्र येण्यासाठी नियती खूप मोठी खेळ रचत असते। मग आता भूमीला या सगळ्यामध्ये भानुशाली वकील सुद्धा मदत करतात महाजन इंडस्ट्रीमध्ये रुजू करण्यासाठी आणि तिथूनच भूमी आकाशची लव्ह स्टोरी सुरू होणार असते। त्याच वेळेला अभिजित कंपनीमधलं बरीचशी कामं सांभाळतो हे आकाशला समजल्यामुळे त्याने अभिजितला कंपनी येण्यासाठी मनाई केलेली असते। कंपनीमध्ये येण्यासाठी मनाई केल्यामुळे आता महत्त्वाचं पद, मॅनेजरचं पद रिकामं असतं। त्या पदासाठी आता मात्र आकाशला त्या ठिकाणी कोणाला तरी नेमायचंच असतं। मग मात्र इकडे आजी आणि आकाश यांनी मिळून युक्ती केलेली असते। रागिणी हादरते, कारण अभिजितला कंपनीमधून कायमचं बेदखल केलेलं असतं। अभिजितला कंपनीमधून काढल्यामुळे आता मात्र रागिणीला खूप मोठा धक्का बसलेला असतो। रागिणी विचार करते की या सगळ्यामध्ये जर का अभिजितला बाहेर काढलं तर उद्या माझी पण हक्कलपट्टी होऊ शकते, नाही मला काहीतरी करायला पाहिजे। पण एका क्षणामध्ये आकाशने अभिजितला बेदखल केलेलं असतं।
त्याच वेळेला आजी सांगते, हे बघ आकाश, मला आता वाटते की जी अभिजितची पोस्ट तो रिकामी केलीस ना, त्याच्यामुळे रागिणीला खूप वाईट वाटेल. आकाश म्हणतो, आजी तुला वाईट वाटेल ही गोष्ट खरी असली ना, तरी मी महाजन इंडस्ट्रीजचं नुकसान नाही करू शकत. माझ्या बाबांनी स्वतःच्या जीवाचं रान करत हे जी महाजन इंडस्ट्री उभी केले, त्याला मी रसातळातनं पाहू शकत नाही. आजी म्हणते, एक युक्ती आहे आकाश, मी एक सांगू का, हे मॅनेजर पदावरून तू ज्या अभिजितला काढलेस ना, तिथे तू आत्ताच्या आत्ता भूमीला रुजू कर की. आकाश म्हणतो, आजी तू काय आयडिया दिलीस, पण भूमीला हे सांगणार कोण? यावरती आजी सांगते, आपण एक काम करूया, आपण मानसीला सांगूया का की भूमीला हा इंटरव्ह्यू द्यायला सांगायला, आणि मग तू तिला सिलेक्ट कर. यावरती आकाश म्हणतो, आजी खरंच तू भन्नाट आयडिया दिलीस, तुझ्या इतकी भारी आयडिया कोणी देऊ शकत नाही. मग आजी आकाश या दोघांचं ठरतं की भूमीला कंपनीत घ्यायचं. इकडे मानसी आजी फोन करून भूमीला मनवायला सांगते. ताबडतोब मानसी सांगते, ताई तू म्हणत होतीस ना की तुला रागिणी पटवर्धन यांना भेटायचं आहे. तुला माहिती आहे का, महाजन गारमेंटच्या सर्वेसर्वा असणाऱ्या या रागिणी पटवर्धनना मॅनेजरच्या पदावरती कुणीतरी कामाला हवे. तुला बऱ्यापैकी या क्षेत्रामधला अनुभव आहे, त्यामुळे तू नक्कीच त्यांची मदत करशील. भूमी सांगते, नक्कीच, आणि सध्या आपल्याला पैशाची गरज पण आहे, त्यामुळे हा जॉब करण्यासाठी मला नक्की आवडेल. असं म्हणत भूमी आता इंटरव्ह्यूसाठी जाते. इंटरव्ह्यूसाठी गेल्यावरती समोर आकाशला बघताच भूमीला खूप राग येतो आणि त्याच वेळेला भानुशाली वकील भूमीला अडवतात. भानुशाली वकील भूमीला अडवून सांगतात, हे बघा, तुम्ही कुणाच्या प्रेझेंटवरून त्याचं सगळं जज करू नका. आकाश महाजन यांचा एक भूतकाळ आहे. 7 वर्षापूर्वी झालेल्या अपघातामध्ये त्यांना असे मानसिक झटके येतात. त्यांचे आईवडील एका क्षणात त्यांच्यापासून हिरावले गेले. हा धक्का खूप मोठा होता, त्यामुळे ते जे वागतात ना, त्याचं तुम्ही वाईट वाटून घेऊ नका. ते आपल्या बुद्धीनुसार वागतायत, पण तुम्ही मात्र त्यांच्या कलानी घ्या. तुम्ही इथे रुजू व्हा, त्यांची मदत करा. यावरती आता मात्र भूमीचं आकाशकडे बघण्याचं मत बदलतं आणि भूमी आता कंपनीत रुजू होते. भूमी कंपनीत रुजू झाल्यामुळे अभिजितची उचलबांगडी झालेली असते आणि भूमी नेटाने महाजन कंपनीचं काम सांभाळता आकाशचा चांगुलपणा, आकाशचं स्टाफसोबतचं प्रेमाने वागणं, स्टाफची हिरिरीने मदत करणं, हे सगळं भूमी पाहते आणि भूमी भारावून जाते. नव्याने भूमी आकाशची लव्ह स्टोरी दणक्यात सुरू झालेली असते आणि आता मात्र महाजन इंडस्ट्रीमध्ये भूमी आकाश प्रेमाने एकत्र नांदत असताना भानुशाली आणि आजी या दोघांच्या प्रेम फोफावण्यासाठी मदत करत असतात.